दरम्यान आगामी निवडणुका, सर्जिकल स्ट्राईकचे यश आणि बदललेला गणवेश या पार्श्वभूमीवरती यंदा आरएसएसच्या दसऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट स्वयंसेवक पूर्ण गणवेशात विजयादशमीच्या संचलनासाठी उपस्थित राहतील. त्यासाठी नवीन गणवेशातील संचलनाचं मॉकड्रिल सुद्धा तयार करण्यात आलंय. नागपुरातल्या रेशीमबाग इथल्या हेडगेवार स्मृती मंदिरासमोर या स्वयंसेवकांनी विजयादशमीच्या संचलनाचा सराव केला. आतापर्यंत आरएसएसचे तब्बल 10,000 नवे गणवेश विकले गेलेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पथसंचलनानंतर व्यायाम, योग, दंडयोग, घोष आणि सांघिक गीत हे कार्यक्रम सादर होतील. त्यानंतर शस्त्रपूजन होणार आहे. भारतीय आर्थिक सेवेतून निवृत्त झालेले सत्यप्रकाश राय हे प्रमुख अतिथी म्हणून या सोहळ्यासाठी उपस्थित असतील. यावेळचा विजयादशमीचा उत्सव हा देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक्सच्या पार्श्वभूमीवर म्हटलं आहे. मात्र यावेळचा विजयादशमीचा उत्सव हा राजकीय दृष्ट्या सुद्धा देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे. नागपूरला होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या उत्सवात सरसंघ चालक काय म्हणतात याकडे तसंच देशाचं लक्ष असतं. मात्र याच सर्जिकल स्ट्राईक्सच्या पार्श्वभूमीवर यावेळेला या संपूर्ण भाषणाचं महत्व अजूनच जास्त राहणार आहे. सगळ्यात महत्वाचं कारण हे ठरू शकतं की यावेळेला संघानं शक्ती प्रदर्शन करण्याचं ठरवलेलं आहे. मागच्या 2 वर्षांमध्ये जे स्वयंसेवक इथे गणवेशात हजर राहायचे त्यांचा आकडा हा 6,000च्या आत असायचा. मात्र या वेळेला एबीपी माझाला कळलेल्या माहितीप्रमाणे जवळजवळ 10,000च्या वर गणवेश हे विकल्या गेलेले आहेत आणि संघानं 11 ते 12,000 स्वयंसेवकांना इथं मैदानावर उतरावे याची तयारी केलेली आहे. सर्व शाखांना अशा पद्धतीचं एक टार्गेट देण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे शक्ती प्रदर्शन का हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. तर दुसरीकडे नवीन गणवेशातील स्वयंसेवक हे सुद्धा पहिल्यांदा फुल स्ट्रेंथमध्ये एखाद्या ऑफिशियल कार्यक्रमाला पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचं महत्व त्यामुळे अत्यंत वाढलेलं आहे. आपण बघू शकता की नागपूरचे जे महापौर आहेत प्रवीण दटके हे सुद्धा इथं पाहणी करायला म्हणून खास हजर आहेत. कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर.